अच्छा सर, मग काय झालं? मग झालं असं की सकाळचे वाजले होते 4 आणि गाडी होती 4:35 मग काय Run. 4:33 आम्ही डॉट स्टेशनवर पोहोचलो आणि आमचा अयोध्येसाठीचा प्रवास सुरू झाला. आणि बाई सकाळी सकाळी बघतो तर काय सौरभ भाऊ पेटले होते की. आणि यांच्या भांडणाला पूर्ण विराम देत फायनली वी आर इन अयोध्या. क्रेझी सर. अयोध्येमध्ये येतच प्रत्येक घरावर भगवा ध्वज आणि प्रभू श्रीरामांची वानर सेना बघून एक मनात वेगळीच ऊर्जा निर्माण झाली. लगेच बुक केलेल्या हॉटेलवर चेक इन केलं. या ठिकाणी तुमचा भाऊ झालेला आहे रेडी फॉर अयोध्याच्या राम मंदिराच्या दर्शनासाठी. मस्त एक कप कुल्हड चहा पिऊन आणि काही एस्थेटिक व्ह्यूज कॅप्चर करून आम्ही मंदिराकडे जायचं ठरवलं. रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय. जागोजागी प्रभू श्री रामांची पेंटिंग, त्यानंतर इथलं हे वातावरण हे बघून एक वेगळीच एनर्जी मनात येते. आत प्रवेश केल्यानंतर आम्हाला दिसलं ते सुंदर असं मंदिर जे बघून डोळ्यात आसू होते आणि अंगावर काटा होता. तर पटकन सगळ्यांचे मोबाईल लॉकर मध्ये ठेवले आणि आम्ही दर्शनासाठी निघालो. A few moments later. गाईज आता दर्शन करून आलोय मी बाहेर आणि काय भव्य मंदिर आहे यार. एक नंबर मंदिर बनवलंय, खूप जबरदस्त मंदिर आहे. आणि काय वास्तू आहे, काय शिल्पकला आहे भाई. पुन्हा फॅन होऊन गेलोय मी. मग देवपूजा झाली म्हटल्यावर आता पेट पूजा तर झालीच पाहिजे ना. लगेच प्रसादावर ताव मारला. त्यानंतर न्यूज मध्ये यायचं यश भाऊचं स्वप्नही पूर्ण. प्रभू श्री रामांच्या दर्शनानंतर आता आम्ही निघालो होतो हनुमानाच्या दर्शनाकडे, म्हणजेच हनुमानगडी. इथे गर्दी तर होती आणि आम्ही ठरवलं या गर्दीमध्ये एक वेगळाच कॉन्सर्ट अरेंज करायचा, तो म्हणजे हनुमान चालीसेचा. आणि सगळ्या इथल्या भक्तांनी आम्हाला साथ दिली. आणि आम्ही अरेंज केलेल्या कॉन्सर्ट नंतर आम्ही आमचा सत्कार स्वतः करायचं ठरवलं आणि एकमेकांच्या गळ्यात हार घातले. त्यानंतर लगेचच दिवसाचा अंत शरयू काठी करायचं ठरवलं. इथे लहान मुलं खेळत होते आणि त्या लहान मुलांना बघून आमच्यातलं लहान मुलंही जागलं आणि आम्ही पण खेळायला लागलो की आमच्या एका बाळाने स्वतःच्या हाताला लागूनही घेतलं. आणि खेळून झाल्यावर आम्ही लगेचच आमच्या हॉटेलकडे प्रस्थान. मग सर इथे सगळं संपलं का हो? अरे अयोध्या तो सिर्फ झाकी है मेरे दोस्त, अभी काशी बाकी है.